जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वलोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, वृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतिकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं मृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं सुप्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा सदैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधित्ययः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्. इति श्रीमद्शङ्कराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णं. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जय जय रघुवीर समर्थ. आज आपण पद्मपुराणातील उत्तरखंडातील 5व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. याला श्रीमद भागवत महात्म्याचा हा 5वा अध्याय आहे. मागील अध्यायात म्हणजे 4थ्या अध्यायात आपण पाहिलं विप्रमोक्षो नाम चतुर्थोध्याय. विप्रमोक्ष. विप्र कोण? तर आत्मदेव. आत्मदेवांनी खूप आग्रह केल्यामुळे त्या संतांनी, त्या साधूंनी जो त्या ठिकाणी पाणी पिण्यास आलेले होते, त्यांनी त्या आग्रहावरून, खरं म्हणजे त्यांनी अगोदरच सांगितलं की तुम्हाला पुढच्या 7 जन्मापर्यंत पुत्रप्राप्ती नाही, पण यांनी आग्रह केल्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात देवाचे इच्छेने वर्तावे, देव करिले ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. हे जेव्हा समर्थ सांगतात म्हणजे देवाच्या इच्छेने वागा, आपण त्यामध्ये आपला आग्रह ठेवू नये. पण या ठिकाणी या आत्मदेवाने आग्रह दिला की आम्हाला मुलगा व्हावा आणि जर झाला नाही तर मी या ठिकाणी तुमच्यासमोर डोकं आपटून जीव देईल. अशी सगळी त्याची व्यथा पाहिल्यानंतर त्या ब्राह्मणाने, त्या यतीने त्यांना एक फळ दिलं. हा कथाभाग आपण मागे पाहिला. आणि त्या फळाचा परिणाम म्हणून त्या धुंदलीच्या पोटी धुंदुकारी जन्म झाला आणि जी गाय त्यांच्या घरामध्ये होती तिच्या पोटी गोकर्णाचा जन्म झाला. हा भाग आपण मागच्या वेळेस पाहिला. आज आपल्याला हा 5वा अध्याय जो आहे तो धुंदुकारीचा प्रेत योनीमध्ये जन्म कसा झाला आणि त्यातून त्याचा उद्धार कसा झाला हा भाग पाहायचा आहे. मागच्या वेळेस हे पण आपण पाहिलं. गोकर्ण गीता हे 2 श्लोक आपण पाहिले. आत्मदेवांना या सगळ्या संसारातून निवृत्ती मिळावी, संसाराच्या दुःखाने ते होरपळलेले होते आणि म्हणून मुलाला विचारलं. तेव्हा गोकर्णाने सांगितलं की तुम्ही आता वनामध्ये जाऊन त्या ठिकाणी श्रीमद भागवताच्या दशमस्कंधाचा पाठ करून भगवंताला प्रिय व्हावे, भगवंतचरणी आपला देह समर्पण करावा. त्याला ते गोकर्ण गीता असं म्हणतात. ते 2 श्लोक आहेत, ते आपण मागच्या वेळेस पाहिले. त्याप्रमाणे आत्मदेवाने घर सोडलं, ते वनात गेले आणि 60 वर्षाचे वय झाले असले तरी बुद्धी स्थिर होती आणि त्याप्रमाणे रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चना, भगवंताचं नामस्मरण करीत दशमस्कंदाचे वाचन करत त्यांनी श्रीकृष्णाची प्राप्ती करून घेतली. हा कथाभाग आपण मागच्या वेळेस पाहिला. आता पुढचा जो भाग आहे, आता वडिलांच्या मृत्यूनंतर म्हणजे आत्मदेवाच्या मृत्यूनंतर मग आता घरात कोण राहिलं तर गोकर्ण आहेत आणि धुंदुकारी आहे. आत्मदेवांची पत्नी धुंदुली आहे. तर वडिलांच्या मृत्यूनंतर धुंदुकारीने काय केलं की आपल्या आईला तो रोज त्रास द्यायचा. रोज घरी आलं की आईला म्हणायचं तू मला काहीतरी दे, पैसे दे, धन दे, दौलत दे आणि ज्यामुळे मी माझ्या मनात येईल तसं मी करेन. आतापर्यंत पुत्र नव्हता, त्याचं दुःख होतं. पुत्र प्राप्त झाला तेव्हा पुत्रसुद्धा आता दुःखाला कारण होऊ लागला. तू धन कुठे ठेवल्यास ते मला सांग आणि ते जर तू मला दिलं नाहीस तर मी तुला लाथाबुक्क्याने मारेन. असा जेव्हा मुलगा म्हणतो तेव्हा आईला किती वेदना होत असतील याचा खऱ्या अर्थाने मुलाने विचार केला पाहिजे. ज्या आईने आपल्याला आत्तापर्यंत सांभाळलं, आपल्या पोटात गर्भ म्हणून वाढवलं, 9 महिने कष्ट घेतले, त्या आईच्यासाठी मुलांचं असं ताडण करणं, मुलांचं असं आईला टोचून बोलणं समर्थ यासाठी म्हणतात. जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. हे जे आपली मुलं असतात ते मुलं पूर्वकर्मानुसार, पूर्वसंस्कारानुसार आपल्या घरात जन्म घेतात आणि ते जे या ठिकाणी चांगले वागले तर फार चांगलं, नाही वागले तरी ते पूर्वजन्मातला आपला काहीतरी बदला घेत असतात, एवढं लक्षात घ्यावं. गोकर्णाच्या सांगण्याप्रमाणे आत्मदेव तर त्या ठिकाणी निघून त्यांनी कृष्णाची प्राप्ती करून दिली. पण या धुंदुकारीने मात्र त्याचं वागणं मात्र एकदम उलटच होतं. आणि त्याचं लहानपणापासून ते सांगितलं शवहस्तेन भोजनम. धुंदकारी कसा होता? तो खल होता, दुष्ट होता, दुष्ट प्रवृत्तीचा होता आणि शवहस्तेन भोजनम, मेलेल्या माणसाच्या हाताने म्हणजे त्याच्या हातात असणारा घाससुद्धा तो घेऊन खात असे. पण हा मेलेला हात म्हणजे कोणता? की ज्या हाताने आजपर्यंत दानधर्म केले नाही. असं जर आपण असू तर आपला हातसुद्धा मेलेला हात आहे. त्यामुळे दानधर्म आपण केलाच पाहिजे. किंवा केवळ स्वतःसाठी भोजन म्हणजे स्वतःसाठी भक्ष्य करणे, स्वतःच खाणे, इतरांना न देता आपण जर खात असू तर ते सुद्धा शवहस्तेनं भोजनम ठरेल. त्याप्रमाणे गोकर्णाने
ही सगळी परिस्थिती पाहिली आणि तीर्थयात्रेसाठी गोकर्ण निर्गतो योग संस्थितः. कारण गोकर्णाच्या ठिकाणी सत्वगुण होते. गोकर्णाच्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीची तळमळ होती. न दुःखम न सुखम तस्य न वैरी नापी बांधवा. गोकर्णाची परिस्थिती अशी की त्याला कुठल्याही गोष्टीचं दुःख नव्हतं, सुख नव्हतं, त्याचा कोणी वैरी पण नव्हता किंवा कोणी त्याला अगदी जवळचा आहे म्हणून त्याच्या प्रेमात तो अडकला अशी आसक्तीसुद्धा नव्हती. म्हणून गोकर्णाने ते घर सोडलं आणि तीर्थयात्रेला निघून गेला. म्हणजे घरात त्या सुखदुःखाचा कोणताही परिणाम झाला नाही. आता याची आई जी आहे ती इतकी त्रासून गेली होती की एके दिवशी रात्री तिने विहिरीत उडी मारली आणि आपला जीव दिला आणि ती मरण पावले. आता दोन आईंचा या ठिकाणी विचार करा की धुंदुली जी आहे, धुंदुकारीची आई, तिने जीव दिल्यानंतर धुंदुकारीने त्याचा अर्थ कसा घेतला. आणि तिकडे नारदा आपल्या पूर्वचरित्र सांगतात, त्यामध्ये नारदाची आई हे नारदांसाठी एकच आकर्षण, एकच प्रेम होतं की जिच्याशिवाय जगामध्ये नारदांना कोणीही नव्हतं. पण त्या आईचा रात्रीच्या वेळेस दूध काढायला गेलेला असताना एका सापावर पाय पडला आणि सर्पदंश होऊन त्यांची आई मरण पावली. आता इथेच आईचं मरण पावणं नारदांच्या संदर्भात आणि धुंदुकारीच्या संदर्भात आईचं मरण पावणं याचा अर्थ कसा घेतला तो पहा. नारद म्हणतात, भगवंताने मला आईच्या पाशापासून मुक्त केलं, आता मी मुक्त झालो, त्यामुळे भगवंताच्या आराधनेमध्ये पूर्ण आयुष्य त्यानंतर मी घालवलं, असं देवर्षी नारद आपलं पूर्वचरित्र सांगतात. या ठिकाणी धुंदुकारी जो आहे, आई गेल्यामुळे आता त्याला काही धरबंद उरला नाही. गोकर्णसुद्धा घरी नाही, तोसुद्धा निघून गेला आणि त्यामुळे वाईट संगतीमध्ये या धुंदुकारीचे दिवस जाऊ लागले. धुंदुकारी ग्रहे तिष्ठत पंचमन्य अवधूत वृत्तः अत्युग्र कर्मकर्ताच तत्पोषण विमूढ धीही. धुंदकारी 5 वेशांसह आपल्या घरात राहू लागला. कारण आता घरात दुसरं कोणीच मोठं नव्हतं आणि त्या 5 वेशांसाठी भोगसामग्री मिळवण्याच्या दृष्टीने त्याची बुद्धीसुद्धा नष्ट झाली होती आणि तो अनेक प्रकारचे क्रूर कर्म करू लागला. आता या 5 वेशामध्ये कोण धुंदुकारीच्या, त्या 5 वेशामध्ये आपले पंचविषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. जीव जेव्हा परमात्म्याच्या अनुसंधानापासून दूर जातो आणि संसारामध्ये आसक्त होतो तेव्हा त्याला हेच 5 विषय विनाशाला कारणीभूत होतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि त्यामध्ये आसक्त झाल्यामुळे भगवंताचा त्याला विसर पडतो. विवेकाची बुद्धी नष्ट होती, सद्बुद्धी केव्हाच गेलेली असते आणि म्हणून त्याच्याकडून होणारं आचरण देह क्रूर कर्म तो करू लागतो. तसंच या ठिकाणी त्यांनी कामांध होऊन त्या वेश्यांना आपल्या घरात आणलं आणि त्या वेश्या जसं म्हणतील त्याप्रमाणे त्यांच्या आज्ञेने तो राहू लागला. खरा म्हणजे आत्मदेवाचा हा मुलगा आहे, पण आत्मदेव जसं त्याप्रमाणे सगळ्या वेदांचा अभ्यास केलेला, वेदशास्त्रात निपुण असे आत्मदेव होते, पण त्यांचाच हा मुलगा असा कामांध निघाला. आणि आता त्या 5 वेशांसाठी दागिने मिळवण्यासाठी तो बाहेर जाऊन चोरी करू लागला आणि त्या म्हणतील तसे ते दागिने चोरी करून तो आणि किमती वस्त्रे वगैरे सगळं घेऊन घरी येऊ लागला. आता चोरीचा माल जो आहे तो रोज रोज घरामध्ये येऊ लागला, त्यामुळे हा नेहमीच चोरी करत आहे. तेव्हा एखाद्या दिवशी राजा याला पकडेल. जसं आज आपण पाहतो की ईडी आहे, IT आहे, रेड आहे, या सगळ्या गोष्टी जसं आपण आजच्या या कलियुगामध्ये पाहतो तसा त्या 5 जणींनी विचार केला, हा चोरी करतो तर राजा याला पकडेल. आता राजाने याला जर पकडलं तर हा निदान आपलं नाव सांगेल, यांच्यामुळे मी हे सगळं आणलं, त्यामुळे यांच्यावर सुद्धा केस सुरू होईल, असा त्या 5 बायकांनी विचार केला. त्यापेक्षा आपण असं करूया, राजा जर याला पकडून नेत असेल आणि हे धन दौलत सगळं घेऊन जाईल, त्यापेक्षा आपण त्याची मालमत्ता घेऊन कुठेतरी निघून जाऊ, पण त्यापूर्वी याला मात्र आपण मारलं पाहिजे. आणि त्यामुळे एकदा झोपेमध्ये असलेल्या धुंदुकारीला त्यांनी पलंगाला बांधलं पाशाने. पाशम कंठे निधानास्त्य तन्मृत्यूस उपचक्रमोह. म्हणून त्याला बांधलं, दोरीने बांधलं, गळ्याला बांधलं, हात पाय बांधले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तरी पण तो लवकर मरत नव्हता. अशी अवस्था त्या धुंदुकारीवर आली. तेव्हा त्यांनी अजून खूप विचार केला आणि त्याच्या तोंडावर, त्याच्या अंगावर जळते निखारे टाकले आणि ते जळते निखारे त्याच्या तोंडातसुद्धा टाकल्यामुळे अग्निज्वाळाने जळून तो तरफडून मृत्यू पावला. लक्षात घ्या, अशा प्रकारे ज्याचा मृत्यू होतो त्याच्या ज्या मनामधल्या वासना असतात, सूक्ष्म वासना असतात, त्या वासनांच्या पूर्तीसाठी तो जीव पुन्हा या ठिकाणी
जन्म घेतो आणि ते त्याच्या पुढील जन्माचं कारण असतं आणि तो जन्म तर घेतोच, पण ते जन्म मिळेपर्यंत तो त्या वासनांमुळे प्रेत योनीला प्राप्त होतो. त्या पाचही वेश्यांनी त्याचं शरीर एका खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. आता स्त्रिया म्हणजे बहुधा स्त्रिया ज्या आहेत, जेवढं मातृत्व त्यांच्या ठिकाणी असतं तेवढं अशा बाबतीमध्ये धाडससुद्धा त्यांच्या ठिकाणी असतं आणि या आपल्या गुप्तकृत्याचा कोणालाही पत्ता न लागता त्याला पुरून टाकलं आणि त्या आता म्हणतात की बाहेर जर कोणी विचारलं त्याचं सांगतात की आमचा नवरा हा जो धुंदुकारी आहे तो पुन्हा पैसे मिळवण्यासाठी बाहेर गेला आहे. पैसे मिळाल्यानंतर 1-2 वर्षात तो पुन्हा घरी येईल. असं आपल्याकडे उदाहरणं आहेत पहा आपल्या इतिहासामधले. धचा मा केला आहे ना, नारायणराव यांना धरावे तर त्याच्याऐवजी मारावे असं केलं आणि त्यामध्ये नारायणरावाचा 7-8-10 वर्षाचे नारायणराव मारले गेले. म्हणून शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावांच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. ग्रंथराज दासबोधामध्ये जवळपास 15 ओव्या तरी अशा असतील. स्त्री कारणे देह विकला, स्त्री कारणे जीव सांडला, स्त्री कारणे परमार्थ बुडविला, स्त्री कारणे म्हणजे इतक्या प्रकारे त्या स्त्रीमुळे माणसाने कसा घात केला याची उदाहरणं त्या ओव्यांमध्ये आहेत. म्हणून ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी ही जी कामी पुरुषांच्या हृदयात प्रेम निर्माण करते, त्यांचे जे बोलणं असतं ते जरी मधुर असलं तरी धारदार सुरीप्रमाणे ते तीक्ष्णसुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून अशा स्त्रियांना म्हणजे प्रिय कोण असणार आहे. त्यामुळे त्यांच्यापासून शहाण्या माणसाने दूरच राहावं असं सांगितलं आहे. आणि दुसरीकडे समर्थ आपल्याला सांगतात, धन्य धन्य हा गृहस्थाश्रम, नाना वेश नाना आश्रम, सर्व त्यांचं मूळं गृहस्थाश्रम. आणि का मूळ आहे ते, का गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे, कारण तेथे पावती विश्राम त्रैलोक्यावासी. त्रैलोक्याचं त्रैलोक्यनाथालासुद्धा या गृहस्थाश्रमामध्येच यावं लागतं. आपल्या समर्थ प्रताप ग्रंथातील 13वा अध्याय जो आहे ब्रह्मभोजनाचा, त्यामध्ये काही ओव्या आहेत त्यासुद्धा आपण जरूर पाहावा. 13वा अध्याय, त्यामध्ये राम आणि सीता यांनासुद्धा इच्छा झाली की या ठिकाणी समर्थ उन्हामध्ये भटकत आहेत, त्यांना भूक लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी आपण भोजन करावं, नैवेद्य दाखवावा, त्यांना आपल्याकडे जेवायला बोलवावं आणि त्यांची क्षुधा शांती आपण करावी अशी इच्छा झाली. ती कशामुळे, ती गृहस्थाश्रमामध्येच झाली आहे. आणि तसं या ठिकाणी हा धुंदुकारी जो आहे त्याची सगळी संपत्ती या बायकांनी घेतली आणि त्या वेश्या सगळ्या निघून गेल्या आणि याला मात्र आता प्रेत योनी प्राप्त झाली. आता प्रेत योनी म्हणजे कसं की वायुरूप असते आणि त्यामुळे त्यांचं राहण्याचं काही ठिकाण नसतं. आता वायू काय, वायू सर्वत्र गो महान म्हणलेलंच आहे. त्यामुळे वायू अनेक रूप धारण करू शकतो. आकाशामध्ये जेव्हा निरभ्र आकाश असतं, ढग नसतात, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं निळसर आकाश पाहायला. पण हळूहळू जेव्हा ढग जमायला लागतात, त्या ढगांकडे पाहून आपल्याला ते ढग चित्रविचित्र असे आकार धारण करताना दिसतात. लहानपणी लहान मुलं जे आहेत अशा प्रकारचा खेळ ते खेळतात. आपणही तो खेळ लहानपणी खेळलेला आहे. वावटळीच्या रूपाने तो दशदिशांना भटकू लागला आणि व्याकुळ झाला होता आणि ओरडत ओरडत तरी त्याला कुठेही असा आश्रय मिळाला नाही. पण काही काळानंतर या धुंदुकारीच्या मृत्यूचा समाचार तिकडे तीर्थयात्रेला गेलेल्या गोकर्णाच्या कानी पडला. तेव्हा गोकर्णाने गयेमध्ये काय आहे तर भगवंताचं उजवं पाऊल त्या ठिकाणी आहे. त्या गयाच्या ठिकाणी क्षेत्रामध्ये श्राद्ध केले तर आपले पितर मुक्त होतात अशी श्रद्धा आहे. प्रत्येकजण त्या ठिकाणी जाऊन श्राद्ध करत असतो. आपल्या घरातले जे जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी श्राद्ध करतो. म्हणून त्यांनी गोकर्णाने त्या ठिकाणी श्राद्ध केलं. आता पद्धत अशी आहे की आपण जेव्हा तीर्थक्षेत्राला जातो, नदी सरोवरावर जातो, तेव्हा त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळी असतात. ते आपल्याला पुष्कळ गळ घालतात की तुमचं कुळ हे आहे, तुमचं घराणं हे आहे, तुम्ही या ठिकाणाहून आलेले आहेत. त्यांना नुसतं सांगितलं तरी ते त्यांच्या रेकॉर्डवरनं आपलं सगळं पूर्व पिढ्या सांगतात आणि मग त्या ठिकाणी आपल्याला श्राद्ध आपल्याकडून करून घेतात त्यांच्या आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी. तसं त्यांनी अनेक ठिकाणी श्राद्ध केलेले आहेत आणि शेवटी हा गोकर्ण सगळी तीर्थयात्रा करून पुन्हा आपल्या गावी म्हणजे त्या तुंगभद्रा नदीच्या काठी जो नगर आहे त्या ठिकाणी तो गोकर्ण येतो. आता गोकर्णाचं जेव्हा आगमन होतं त्या ठिकाणी, तेव्हा गोकर्ण हे रात्रीच्या वेळेस आपल्या गावी येतात. आता आपलंच गाव आहे, आपलंच घर आहे म्हणून घर ते दार उघडून जातात. आतमध्ये अस्ताव्यस्त पडलेले झाडांचे पानं वगैरे सगळे दिसतात
त्यामध्ये कोणाचंही वास्तव्य नाही, कोणी राहत नाही हे सुद्धा त्यांना दिसतं. आणि खूप थकून आल्यामुळे तिथे असलेल्या एका पलंगावर गोकर्ण रात्री निजतात. पण त्याला त्या ठिकाणी काही झोप येत नाही आणि त्याला रात्रीच्या वेळेस काहीतरी भयंकर रूप त्याला दिसायला लागतं. आणि ते रूप कसं की काही वेळेस कधी रेड्याचं रूप धारण करतं, कधी हत्ती आहे, कधी बोकड आहे, कधी इंद्र आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण केलं. आणि अग्नीचंही रूप घेतलेलं तांडव जे आहे ते सुद्धा त्याला दिसू लागलं. शेवटी काही ठिकाणी ते मनुष्याचं रूप धारण करू लागलं, ते प्रेत जे आहे ते. आता हे सगळं पाहून गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. आणि त्याला धैर्यपूर्वक गोकर्णाने विचारलं, कतस्तम उग्रतरो रात्रो कुतो यातो दशामिमां किंवा प्रेतः पिशाचो वा राक्षसोऽसीति शंस नहा. म्हणजे तू कोण आहेस? रात्रीच्या वेळेस असे वेगवेगळे रूप धारण करून तू मला या ठिकाणी भीती दाखवत आहेस. तुझी दशा ही अशी कशी झाली? तू प्रेत आहेस का पिशाच आहेस हे तू मला सांग. तेव्हा ही सगळी कथा आपल्याला कोण सांगत आहे? तर सूतजी शौनकादी ऋषींना सांगत आहेत. आणि सूत शौनक आणि यांचा संवाद जो आहे तो मुळामध्ये पूर्ण भागवत अशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोचलेला आहे. म्हणून गोकर्णाने असा विचार केल्यावर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला. ते प्रेत जे आहे तो आत्मा तो रडायला लागला. तेव्हा गोकर्णाने आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्यांचं सिंचन केलं. त्याप्रमाणे अभिमंत्रित केलेलं ते पाणी पडल्याबरोबर त्या धुंदकारीचं काही पाप नाहीसे झाले. आणि धुंदकारी आता बोलू लागला. आतापर्यंत त्याला बोलताही येत नव्हतं वायुरूप असल्यामुळे. आता तो बोलू लागला. अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारी ती नामतः. मी तुझा भाऊ आहे आणि माझं नाव धुंदुकारी आहे. आणि ब्रह्मत्वम नाशितम मया. माझं ब्राह्मण तेज होतं ते सगळं नष्ट झालेलं आहे. कुकर्माची गणतीच नाही आणि इतके कुकर्म माझ्याकडून झालेले आहेत. आणि त्यामुळे मी लोकांना पीडा दिली होती म्हणून मला वेश्याने हाल करून मारलं. आपली सगळी कथा तो सांगायला लागला. पण तो एक गोष्ट विसरला नाही की अहो बंधू कृपा सिंधू, तू माझा भाऊ आहेस आणि कृपेचा दयेचा सागर आहेस. त्यामुळे तू आता काही करून मला या पाप योनीतून सोडव, असं त्याने त्या ठिकाणी याचना केली. तेव्हा गोकर्णदेव म्हणतात, तदर्थम तू गया पिंडो मया दत्तो विधानतः. मी गयेला गेलो, त्या ठिकाणी तुझ्यासाठी पिंडदान केलं. अनेक ठिकाणी पिंडदान केलेलं आहे. तुझी तरी पण प्रेत योनीतून मुक्ती कशी नाही झाली याचंच मला आश्चर्य वाटतं. तेव्हा ते प्रेत पुन्हा बोलू लागलं, गया श्राद्धशते लापी मुक्तिर्मेन भविष्यती. गयासारखे आणि इतर तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन नदी किनारी जाऊन माझ्यासाठी असे शेकडो श्राद्ध केले तरी पण माझी मुक्ती होऊ शकणार नाही. आता तू यासाठी दुसराच कोणता तरी उपाय शोध, तरच मला या ठिकाणाहून मुक्ती मिळणार आहे. प्रेताचं हे म्हणणं ऐकलं आणि त्या गोकर्णाला खूप आश्चर्य वाटलं की एवढे शेकडो गया श्राद्ध करून जर याची मुक्ती नाही झाली तर याची मुक्ती ही केवळ अशक्यच आहे. या विचारापर्यंत गोकर्ण त्या ठिकाणी आलेले आहेत. तरी पण गोकर्ण त्या आपल्या बंधूला, त्या प्रेताला सांगतात, तू निर्भय हो आणि आपल्या स्थानावर तू पुन्हा निघून जा आणि मी तुझ्यासाठी नक्कीच काही ना काही चांगल्या प्रकारचा उपाय शोधून काढेन. त्याप्रमाणे तो धुंदुकारी तो स्वतःच्या स्थानावर गेला आणि इकडे रात्रभर विचार केला, परंतु गोकर्णाला कुठलाही उपाय सुचला नाही. सकाळ झाली. गावातल्या लोकांना समजलं की अरे इथे गोकर्ण परत आलेला आहे. म्हणून ती सगळी माणसं यांच्या घरात आली, आत्मदेवाच्या घरी आली. आणि त्यांना सगळ्यांना त्यांनी गोकर्णाने एक प्रश्न विचारला की याची मुक्ती कशी होईल. रात्रभर जो झालेला वृत्तांत होता ते प्रेताचं आणि धुंदुलीचं आणि या गोकर्णाचं जे बोलणं झालं ते सगळं त्या गावातल्या लोकांना सांगितलं. आता आपण मागेच पाहिलं की हे गाव खूप चांगलं होतं. अभूतपूर्व पट्टणम असं म्हणलेलं आहे. खूप चांगलं असं हे गाव होतं. लोक अगदी श्रद्धेने आपापल्या धर्मानुसार राहत होते, खेळीमेळीने राहत होते. आपलं जे विधिवत जे प्राप्त आहे, विधिवत जे कर्म आहे ते सगळं कर्म करण्यामध्ये चारही वर्ण त्या ठिकाणी आनंदाने राहत होते. ते गावातले लोक विद्वान होते, योगनिष्ठ होते, ज्ञानी होते, वेदामध्ये पारंगत असणारे होते. त्या सगळ्यांनी धुंदुकारीचं सगळं बोलणं ऐकलं आणि त्याप्रमाणे विचार करू लागले. अनेक ग्रंथ त्यांनी आणले आणि त्या ग्रंथामध्ये शास्त्र जे आहे ते त्यामध्ये शोधून पाहायला लागले की या प्रेत योनीत असणाऱ्या
धुंदुकारीचा मुक्तीचा उपाय कुठे आपल्याला सापडतो का? पण त्यांना कुठल्याही प्रकारचा उपाय तिथे सापडला नाही. मग सगळ्यांनी आता असा विचार केला की आता सकाळ झालीच आहे, त्यामुळे आता संध्याची वेळ झाली आहे. म्हणून गोकर्णाने आता सूर्याची उपासना, सूर्याला आपली व्यथा सांगायला सुरुवात केली. तुभ्यं नमो जगत साक्षीन् ब्रूहि मे मुक्तिहेतुकम्. सूर्यदेवाला विनंती केली की या ठिकाणी माझ्या बंधूची मुक्ती होण्यासाठी काय उपाय करावा. सूर्यदेवाने त्यावेळेस सांगितलं, श्रीमद्भागवतान मुक्ती ही सप्ताहं वाचनम कुरु. श्रीमद्भागवताचा तू सप्ताह कर, सप्ताहभर ते सगळं ग्रंथाचं वाचन कर, तेव्हा तुझ्या या बंधूला मुक्ती मिळणार आहे. इति सूर्यवचः सर्व धर्मरूपम तु विश्रुतम. आता सगळं ठरलं आता की आता आपण या ठिकाणी याच्या मुक्तीसाठी एक भागवत सप्ताह करावा. आता हे दिवस कोणते होते तर आषाढ महिन्यातले सगळे भागवत सप्ताह जे आहे शुद्ध नवमीला सुरू होऊन पौर्णिमेला समाप्ती होत असते. श्रीमद भागवत सप्ताहाचा एक नियम आहे, त्या सप्ताहाच्या काळामध्ये एक एकादशी आली पाहिजे, एकादशी द्वादशी आली पाहिजे. आपल्या परमपूज्य अक्का जे आहेत, अक्का स्वामी, त्यांच्या सांगण्याप्रमाणे, आदेशाप्रमाणे, कृपेप्रमाणे माझ्या पत्नीचे जे भागवत सप्ताह झाले त्यामधला एक अनुभव या ठिकाणी सांगतो. तेव्हासुद्धा तिची तब्येत चांगली नव्हती. मी नोकरीत जात असल्यामुळे दुपारी 1:30-2 वाजता तो रिक्षावाला यायचा. अजूनही तो आहे, त्याची आमची भेट होती. त्या रिक्षावाल्याने रोज 2 वाजता यायचा आणि हिला घेऊन जायचं त्या भागवताच्या ठिकाणी. मला वाटतं ते गोरक्षण रोडवर कुठेतरी चैतन्यनगरमध्ये ते भागवत होतं. आता त्यांनी हिला सांगितलं होतं, हिने सांगितलं की बा तू मला नेऊन सोड आणि पुन्हा 6 वाजता मला घ्यायला येत जा. पण पहिल्या दिवशी त्याने विचार केला दुसरीकडे जाण्यापेक्षा आपण इथेच थांबू आणि भागवत ऐकू. असं होता होता पूर्ण 7ही दिवस त्या रिक्षावाल्याने ते पूर्ण भागवत ऐकलं. काकू कशाला भाड्यासाठी मी दुसरीकडे फिरू, या ठिकाणी मी बसून एवढं छान प्रकारे भागवत ऐकलं, मला खूप समाधान मिळालं. असं हे अतिशय सोपे असे साधन आहे आणि ते सप्ताह वाचनासाठी खरं म्हणजे पुण्य असेल तरच हे भागवताचे शब्द, भागवतातील श्लोक हे आपल्या कानावर पडतात, त्यातील कथा आपल्या कानावर पडतात. मग त्या ठिकाणी खूप गर्दी जमली आणि भागवत सुरू झालं. आणि शेजारच्या भागातून, खेड्यापाड्यातून अनेक लुळे, पांगळे, अंध, म्हातारे, मंदबुद्धी असे लोक त्या ठिकाणी आपल्या पापांची निवृत्ती व्हावी या उद्देशाने भागवत श्रवणासाठी येऊ लागले. आजही आपण जर भागवत सप्ताहाच्या ठिकाणी गेलो तर असे लोक आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक प्रकारची घृणा, एक संताप आपल्यामध्ये येतो. काय हे भिकारी या ठिकाणी सुद्धा असे घाई करतात आणि आम्हाला काहीतरी द्या म्हणून याचना करतात. पण असा विचार करा की फक्त श्रवणाने मुक्ती मिळणारे हे साधन आहे. त्या धुंदकारीसारखं प्रेत होतं, त्यालासुद्धा ज्या ठिकाणी मुक्ती मिळाली तर तुमच्या आमच्यासारख्या पापी लोकांनासुद्धा या श्रवणाने मुक्ती मिळणार नाही असं कसं होईल. म्हणून त्या ठिकाणी भागवत सप्ताह सुरू झाला. आषाढ महिना, आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा. आणि ते प्रेत जे होतं त्यालासुद्धा इच्छा झाली की आता आपण आपल्यासाठी हा उपाय शोधत आहे आपला बंधू, आणि म्हणून ते प्रेतसुद्धा त्या ठिकाणी भागवत ज्या ठिकाणी कथन चालू होतं, सप्ताह होता, त्या ठिकाणी आलं. आता ते वायुरूप असल्यामुळे एका ठिकाणी बसू शकत नाही, पण एका ठिकाणी कुठेतरी आपण स्थिर बसलं पाहिजे, बसून हे श्रवण केलं पाहिजे. ही सुद्धा बुद्धी त्या धुंदुकारीला त्याच्या वडिलाच्या आत्मदेवाच्या पुण्यामुळे प्राप्त झाली. आणि म्हणून त्याने विचार केला की तिथे एक वेळू बांबू होता, ज्यामध्ये 7 गाठी होत्या. त्यामध्ये एखादं छिद्र त्याने शोधलं आणि त्या छिद्रातून त्याने त्या बांबूमध्ये प्रवेश केला, 7 गाठी असलेल्या बांबूमध्ये. आणि गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला त्या ठिकाणी बोलावलं, मुख्य श्रोता म्हणून त्याला नेमलं. जसं सूतजी आहेत, शौनकादी ऋषी आहेत, तिकडे शुकदेव आहेत आणि परीक्षित राजा श्रवण करत आहेत, तसं एखाद्या ब्राह्मणाला समोर बसून त्यांना परीक्षितीच्या जागी मानून आपण भागवत सांगावं अशी एक प्रथा आहे. आता कथा पूर्ण व्हायची, संध्याकाळ व्हायची. संध्याकाळ झाली की काय झालं, दिनांते रक्षता गाथा तदा चित्रं बभूवः वंश एक ग्रंथभेदो भूत सशब्दम पश्यताम सताम. संध्याकाळची वेळ झाल्यावर त्या बांबूच्या एक गाठ फुटली आणि तिचा मोठा आवाज झाला.
सगळ्या लोकांचं त्याकडे लक्ष गेलं. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कथा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं. तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ त्या ठिकाणी फुटली आणि हळूहळू तो मुक्त होऊ लागला. एवं सप्तदिनैश्चैव सप्तग्रंथी विभेदनम. 7 गाठी असलेल्या ग्रंथी ज्या आहेत त्या तुटल्या आणि दिव्यरूपधरो जातस तुलसी दाम मंडितः. त्या ठिकाणी त्या धुंधुकारीने प्रेत योनीतून मुक्त झाला आणि पुन्हा देवासारखं एक चांगलं रूप घेतलं. तुलसी दाम मंडितः. गळ्यामध्ये तुळशी हार आहे, दिव्य रूप आहे, पीतवासा पिवळासं वस्त्र धारण केलं, श्याम वर्ण आहे आणि मुकुट कुंडलान्वितः. असा त्या धुंधुकारीने त्या ठिकाणी येऊन आपल्या बंधूचा म्हणजे भाऊ गोकर्णाला नमस्कार केला. तुझ्या कृपेमुळे माझी या प्रेत योनीतून सुटका झालेली आहे. ही भागवती कथा किती धन्य आहे. त्याबद्दल एक श्लोक खूप चांगला आहे. धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विदासिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्णलोक फलप्रदाः. प्रेतपीडासुद्धा नाश करणारी ही भागवताची कथा खरोखरच धन्य आहे. श्रीकृष्णधामाची खऱ्या अर्थाने प्राप्त करून देणारं हे एक शास्त्र आहे आणि त्याचं सप्ताह पारायण विधीने आपण श्रवण केलं पाहिजे. सप्ताह श्रवणाचा योग जेव्हा आपल्यामध्ये येतो तेव्हा आपल्या ठिकाणच्या सर्व पापांचा सुद्धा थरकाप होतो. ते सुद्धा घाबरून जातात, कारण ही कथा आपला नाश करेल असं त्या पापांना सुद्धा वाटतं. ज्याप्रमाणे अग्नी जो आहे तो प्रदीप्त असा भयंकर ज्वाला असलेला अग्नी असला तर लाकूड ओलं आहे का सुकं आहे, लहान आहे का मोठा आहे हे न पाहता त्या सगळ्यांना तो अग्नी भस्मसात करून टाकतो. त्याप्रमाणे या सप्ताह श्रवणाने जीवाने केलेले, मनाने केलेले पाप, वाणीने केलेले पाप, प्रत्यक्ष क्रियेद्वारे केलेले पाप, मग ते कितीही जुने असो, नवीन असो, लहान असो, मोठे असो, ते सुद्धा भस्मसात होऊन जातात. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये काही छान ओव्या आहेत पहा. 3ऱ्या दशकामधल्या पहिल्या समासामध्ये अस्ति पंजर उभविला शिरा नाडी गुंडाळीला मेदमांसे सरसाविला सांदो सांदी भरुनी. नरकाचे कोठार भरले आत बाहेरी लीड बिडले मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे. म्हणजे देहाची व्यथा, देह कसा आहे त्याचं दासबोधामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. तर विद्वानांनी या भारतवर्षामध्ये जो श्रीमद भागवताची कथा ऐकत नाही किंवा कुठेही कथा असेल तर ती जो ऐकत नाही त्याचा पूर्ण जन्मच व्यर्थ आहे. आपल्या या शरीराला जे नाशवंत आहे त्याला धष्टपुष्ट करणे, बलवान करणे, रोज मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, दिवसभर व्यायाम, त्याच्यानंतर जॉगिंग आणि काय काय जे असेल ते सगळं जे करतात ते सगळं केलं त्याने फक्त शरीराचं पोषण झालं, पण आपल्या या जन्माचं साफल्य त्यामध्ये नाही, एवढं लक्षात घ्या. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषण केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला येरतो पापी जन्मला कुलक्षया कारण. असं हे आपलं शरीर आहे. हाडं मांस याचं शरीर आहे. आत्ताच मागच्या अध्यायात आपण पाहिलं गोकर्ण गीतेमधले 2 श्लोक ते सुद्धा याच अर्थाचे आहेत. हाडं हे त्याचा आधारस्तंभ आहे. एखादा मांडव उभारायचा आधी ते लाकडाचे पूर्ण बांधून घ्यावं लागतात, तेव्हा त्यावरच्या ताट्या ते कापड त्यावर बांधलं जातं. तसं नाड्यारूपी दोऱ्याने हे बांधलेलं आहे. मांस आणि रक्त याचा लेप आहे. कुडाची घरं होती पूर्वी, ते लाकडाची जाळी करून ते उभं करायचे आणि त्याला बाहेरून मातीचा असा लेप द्यायचा आणि ते घर तयार व्हायचं. तसं हे मांस आणि रक्त यांचा लेप देऊन बाहेरून पुन्हा कातड्याच्या पिशवीमध्ये बांधून ठेवलेलं त्याला मढवलेलं आहे. त्याला काहीतरी सुंदर रूप दिलेलं आहे. मलमूत्राचे भांडेच असल्याने त्याला दुर्गंधी येते. वृद्धावस्था, शोक यामुळे हे सगळं दुःखमय आहे. आणि शरीर तरी आपलं आहे का? 3रा दशक जो आहे ग्रंथराज दासबोधातला फार महत्त्वाचा आहे. मुंग्या म्हणती माझे घर, झुरळे म्हणती माझे घर, कातिणी म्हणती माझे घर, असं. आणि शेवटी समर्थ सांगतात हा मूर्खही म्हणे माझे घर. तर रोमामध्ये दोष भरलेले आहेत, पण एवढ्या दोषांना सुद्धा नष्ट होण्याला
एक क्षणही लागत नाही. जर आपण श्रीमद भागवतासारख्या ग्रंथाचे श्रवण केले तर, आणि नाही केले तर मग काय, शेवटी याला पुरले तर त्यातून किडे उत्पन्न होतात, पशूने खाल्ले तर विष्ठेमध्ये रूपांतर होते, अग्नीत जाळले तर राखेचा ढीग होतो. म्हणून हे शरीरच विनाशी आहे. आणि आणि आपण अविनाशी असं आपल्याला फळाची अपेक्षा करतो या शरीराने. आणि म्हणून ज्या शरीर, त्याचे इंद्रिय, त्यातलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या जरी त्याचे तत्त्व जरी असले तरी मूळ तत्त्व जे आत्मदेव, आत्मतत्त्व, त्याची आराधना करी मूळ जो, म्हणजे मुळाकडे ज्याची धाव असते, मुळाचा जो विचार करतो ते या सगळ्या शरीराच्या बंधनापासून केव्हाही मुक्त झालेलाच असतो. म्हणजे देही असून विदेही अशी अवस्था त्याला प्राप्त होते. सकाळी आपण अन्न शिजवतो, गरम गरम जेवायला खूप छान वाटतं. तेच अन्न संध्याकाळी जेव्हा पाहतो तेव्हा त्याला वास येतो. मुलं तर नाहीच म्हणतात खायला. आपण काहीतरी त्याच्यात मसाले टाकून चांगलं करून खातो, कारण ते अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरणो हे जाणीजे यज्ञकर्म. हे ज्यांना समजलं ते अन्न वाया घालवत नाहीत. पण त्या अन्नामुळे आपलं शरीर हे हृष्टपुष्ट झालेलं असतं, पण ते अन्न संध्याकाळी मात्र ते शिळं झालेलं असतं. रात्रीचं अन्न सकाळी शिळं झालेलं असतं, त्याला पुन्हा अशाच प्रकारचा वास येतो. आणि म्हणून मग अशा शरीराचं पोषण जर त्या अन्नावर होत असेल, जे अन्न 7-8 तासानंतर शिळं होतं आणि त्याला वास येतो, तर मग अशा अन्नाने पोसलेलं शरीर हे तरी चांगलं आहे असं कसं म्हणता येईल. आणि म्हणून समर्थ आपल्याला दोन्ही गोष्टी सांगतात. धन्य धन्य हा नरदेव असंही म्हणतात, आणि जन्म हा भयाचा डोंगर तळे नाहीसा दोन्ही म्हणतात. म्हणून समर्थांचं सांगणं एकच आहे की एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. त्यामुळे आपण कोणत्या सत्संगतीत आहोत हे माणसाने विवेकाने जाणलं पाहिजे. आणि अशा रीतीने या ठिकाणी पूर्ण भागवत सप्ताह जो आहे त्या गावातील सगळ्या लोकांनी ऐकला. आणि सप्ताह श्रवणाचा एक आनंदच आहे. आपण जेव्हा सप्ताह श्रवण करतो तेव्हा पहा आपल्याला पण खूप छान वाटतं. आणि सप्ताह श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाचं अज्ञानरूपी गाठी, या 7 गाठी ज्या सांगितल्या त्या अज्ञानाच्या गाठी आहेत, त्या गाठी जेव्हा तुटतील, त्या गाठीतून जेव्हा त्या ग्रंथी जेव्हा तुटतील तेव्हा माणूस या बंधनातून निसटणार आहे, त्या बंधनाच्या पलीकडे जाणार आहे. जेव्हा शृंखला ज्या कैद्याला जसं बांधलेलं असतं त्या गाठी तुटल्या तर आपोआप आपण मुक्त होतो. भगवंताचं मुक्त होणं आणि बांधून घेणं हे दोन्ही कृष्णाच्या बाबतीमध्ये कसं होतं ते आता पुढे भागवतात सगळे येणारच आहे. त्या कारागृहात जन्म झाला, आईवडिलांना बांधून ठेवलेलं होतं, आणि त्या बालकाने अद्भुत असं रूप धारण केलं आणि आपल्या आईवडिलांना सांगितलं, वडिलांना सांगितलं की मला आता तुम्ही यमुनेतून घेऊन जा आणि तिकडे गोकुळामध्ये माझी स्थापना करा, तिथे घेऊन जा. पण कसं नेणार, हातपाय बांधलेले आहेत, पण जो ज्या गाठी बांधतो तोच आपल्याला त्यापासून मुक्त करतो. जो या देहाच्या बंधनात आपल्याला अडकवतो त्याचीच कृपा झाली तर हा देह असतानासुद्धा आपण मुक्त होतो. जनक राजा विदेही त्याला म्हणतात, आणि त्याची मुलगी म्हणून वैदेही, म्हणजे देहामध्ये आहे पण विदेही अवस्था असणारा जनक राजा हे त्याचं उदाहरण आहे. भिद्यते हृदय ग्रंथे छिद्यंते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि सप्ताह श्रवणे कृते. म्हणून सप्ताह श्रवण केले म्हणजे या गाठी नाहीशा होतात, आपल्या मनातील सगळे संशय नाहीसे होतात. असं जेव्हा रोज ते सुरू झालं यांचं भागवत, आणि रोज सगळे लोक ऐकायला लागले, आणि समाप्तीचा दिवस आला, 7वा दिवस आला, पूर्ण कथानक संपत आलं, तेव्हा सगळ्या लोकांच्या समक्ष जो धुंदुकारी होता तो आधीच त्या ठिकाणी त्याने दिव्य रूप धारण केलं होतं. त्या ठिकाणी स्वर्गातून एक मोठं विमान आलं, सुवर्ण सिंहासन असलेलं विमान, आणि त्या विमानात हा धुंदुकारी चढून बसला. आणि ते पार्षद होते भगवंतांनी पाठवलेले, कारण हा आता मुक्त झाला म्हणून त्याच्यासाठी पार्षद पाठवले. आणि त्या पार्षदांना पाहून गोकर्णाने काही प्रश्न विचारले. गोकर्ण त्यांना म्हणतात, अत्रैव बहवः सन्ति श्रोतारो मम निर्बलः आनीतानि विमानानि न तेषां युगपत् कुतः श्रवणं समभागेन सर्वेषां इह दृश्यते फलभेदः कुतो जातः प्रब्रुवन्तु हरिप्रियाः. या ठिकाणी इतके श्रोते आहेत, गावातले सगळेजण, इतर गावातले पण मंडळी येऊन ऐकत आहेत.
पण तुम्ही तर एकच विमान आणलं, या धुंदुकारीलाच घेऊन जात आहात, असं कसं? सगळ्यांनी चांगलं श्रवण केलं नाही का? श्रवण तर सगळ्यांनीच केलेलं आहे. तेव्हा ते हरिदास म्हणजे भगवंताचे विष्णुदूत जे आहेत ते म्हणतात, श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः. शाळेमध्ये कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा शिकवतो तेव्हा मुलं सगळी 50, 60, 100 असतात. काही ठिकाणी माझ्या वर्गामध्ये 150-150 मुलंसुद्धा असायची अंडर ग्रॅज्युएटला. आणि आता शिकवणारा एकच आहे, ऐकणारे 100-150 आहेत. पण 100-150चा पहिला नंबर येत नाही का? कारण काय आहे? कारण त्यांच्या ठिकाणी ते ग्रहण करण्याची शक्ती जी आहे ती कमी जास्त असते. टी व्ही सगळे सारखे असतात, पण रिसेप्शन जर चांगलं नसेल तर काही टी व्हीवर फार स्पष्ट दिसतं, काहीवर दिसत नाही, काही ठिकाणी ऐकू पण येत नाही. हे कसं आहे? श्रवणस्य विभेदन फलभेदोत्र संस्थिता. श्रवण ज्या प्रकारे झालं त्याप्रकारे फलामध्ये भेद होतो. त्या श्रवणाचा परिणाम सगळीकडे सारखा होत नाही. श्रवण निरूपण, श्रवण भक्ती यावर दासबोधामध्ये 4 ते 5 समास आहेत. आणि म्हणून त्या फळामध्ये भेद असल्यामुळे सगळ्यांची मुक्ती नाही झाली. एकच विमान आलं आणि धुंदुकारी हा स्वर्गामध्ये निघून गेला. तेव्हा ते म्हणतात की आता काय करावं, यावर उपाय काय? उपाय हा आहे की गोकर्ण तव गोविंदो गोलोकम दास्यती स्वयं. आता गोकर्णाला ते सांगतात, हरिदास म्हणजे ते विष्णुदूत सांगतात की गोकर्णा तुमच्यासाठी तर खरं विमान येणारच आहे, त्यामध्ये काही शंका नाही. पण आता तुम्ही असं करा की पुन्हा एकदा या ठिकाणी भागवत सप्ताह करा. हा जो धुंदुकारीसाठी प्रेतयोनीसाठी जो सप्ताह झाला तो आषाढ महिन्यात झाला. आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा. आता पुन्हा दुसरा सप्ताह झाला श्रावण शुद्ध नवमी ते पौर्णिमा. श्रावण मासे गोकर्ण कथामुचे तथा पुन्हा सप्तरात्रवतीं भूयः श्रवणं तै कृतं पुनः. आता जेव्हा हा सप्ताह झाला तेव्हा पहा आश्चर्याची अशी गोष्ट, भगवंत स्वतः त्या ठिकाणी आले आणि भक्तांनी भरलेल्या विमानासह ते प्रकट झाले. म्हणजे भगवंताला एवढा आनंद की त्यांनी आपल्या भक्तांना सुद्धा ते त्या ठिकाणी घेऊन आले. कारण या भागवत कथेचं जे स्थळ आहे त्याचं सुद्धा दर्शन त्यांना व्हावं. आणि भगवंताने त्या ठिकाणी गोकर्णाच्या कृपेने त्या गावामधले अगदी कुत्र्यापासून चांडाळ्यापर्यंत शब्द आहेत. ग्रामे ये स्थिता जीवा अश्वचांडाल जातयः विमाने स्थापिता असते ती गोकर्ण कृपया तदा. गोकर्णापासून ते चांडाळापर्यंत जेवढे म्हणून जीव त्या ठिकाणी आलेले होते, श्रवण करत होते, त्या सगळ्यांना विमानात बसून ते सगळे घेऊन गेलेत. कुठे? कृष्णाचं धाम जे गोलोकधाम आहे त्या ठिकाणी ते सगळ्यांना घेऊन गेले. सगळ्यांची मुक्ती झाली. आपण मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक आहे, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्तरीपू श्री कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जैने विमानी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. श्रीमद भागवत महात्म्य जे आहे पद्मपुराणातलं त्यामध्ये सुद्धा हाच उल्लेख आहे. अयोध्यावासिनः पूर्वम यथा रामेण संगतः. अयोध्यावासियांना रामाने सुद्धा जसं आपल्या साकेत धामाला घेऊन गेले त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सगळे लोक त्या ठिकाणी भागवत श्रवण केल्यामुळे मुक्त झाले. म्हणून सप्त यज्ञ केल्याने, श्रवण केल्याने जे फळ मिळतं त्याच्याबद्दल आता आम्ही विशेष काय सांगावं असं ते सगळे दूत सांगतात. आणि या पवित्र अशा इतिहासाचे पारायण, भागवताचं महात्म्य कसं आहे ते सांगतात की याचं पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असणारे मुनिवर शांडिल्य ऋषीसुद्धा करत असतात. शांडिल्य ऋषी कोण? गर्गमुनी आणि शांडिल्य ऋषी भगवंताच्या जन्माच्या वेळेस बलराम आणि श्रीकृष्ण यांच्या बारशाला किंवा त्यांचा नामकरण विधीसाठी ते उपस्थित असणारे शांडिल्य ऋषी हे सुद्धा चित्रकूट पर्वतावर विराजमान होऊन ब्रह्मानंदात मग्न होऊन राहतात. ते सुद्धा श्रीमद भागवताचं श्रवण आणि पठण करतात. आणि मग इतिहासम इमं पुण्यम शांडिल्योपी मुनीश्वरः पठते चित्रकूटस्थो ब्रह्मानंद परिप्लुतः. त्यामुळे ही कथा फार विचित्र आणि खूप चांगली अशी कथा आहे. एक वेळ श्रवण केल्यानेही पापांचे भस्म होते. श्राद्धाच्या वेळी तुला पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. एक अनुभव सांगतो आणि थांबतो. 2001मधली गोष्ट आहे. 3-4 सप्टेंबरचा दिवस असेल. आमच्या मोठ्या वहिनी पुण्याला रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. त्यावेळेस मोबाईल फोन वगैरे काही नव्हते, पण विद्यापीठात फोन आला त्याप्रमाणे मी रात्रीच्या बसने निघालो. त्यावेळेस अक्कांचं जे पुस्तक आहे भागवताचं 31
त्यामध्ये चॅप्टर आहेत. 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत रोज ते वाचायचे. म्हणजे सहज एका महिन्यात पूर्ण भागवत आपलं वाचन होतं. ते पुस्तक माझ्याबरोबर होतं. रात्रभर बसमध्ये अंधार असल्यामुळे काही वाचता आलं नाही. पण सकाळी सकाळी जेव्हा उजाडलं तेव्हा माझ्या मनात आलं की आता वहिनींना भेटायला आपण चाललो आहोत आणि भागवताचं पुस्तक आहेच आपल्याकडे. मग एवढ्यातलं काय वाचावं आपण? मग हे महात्म्याचे 6 अध्याय जे आहेत ते माझं वाचन पूर्ण झालं. आणि पुण्यात जाऊन पोचलो. घरी जाऊन जेव्हा पाहिलं तेव्हा वहिनी त्याच वेळेस गेलेल्या होत्या. म्हणून त्यानंतर ठरवलं की दर महिन्यामध्ये, दर अमावास्येला, दर श्राद्धाच्या दिवशी या निदान 6 अध्यायांचं वाचन तरी आपलं झालं पाहिजे. ज्यामुळे आपल्या पितरांनासुद्धा मुक्ती मिळते. पापांचं तर भस्म होतातच. म्हणून श्राद्धाच्या वेळी आता पाठ केला तर सगळी तृप्ती पितरांनासुद्धा प्राप्त होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. हे जर एवढं सोपं जर साधन आपल्याजवळ असेल तर मग इतर योग यागविधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते याच अर्थाने म्हणतात. आणि म्हणून हा कथाभाग जो आहे तो अशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन रुटीनचा एक भाग केला पाहिजे. रोजच या कथा आपण वाचल्या पाहिजे. टी व्हीवर अनेक वर्षापासून अनेक ठिकाणी चालू असलेले भागवत कथा आपण ऐकत आहोत. आपल्याला ते ऐकू येतात. आता यूट्यूबमुळे आपल्याला ते जिथे झाली तीसुद्धा कथा पूर्णपणे ऐकता येते. उत्तराखंडामध्ये जी आपल्या किशोर दिवासांची एक कथा झाली हनुमत कथा, तीसुद्धा पूर्ण 5 दिवसाची 10 सेशनमध्ये असणारी कथा ऐकली. त्यानंतर पंढरपूरमध्ये आता त्यांची कथा झाली भागवताची, तीसुद्धा चांगल्या प्रकारे यूट्यूबवर आपल्याला ऐकता येते. पण एक आहे की आपली इच्छा झाली पाहिजे. सगळ्या गोष्टी समोर असतात पण त्याकडे आपण लक्षच नाही दिलं तर मग आपल्यासारखा अभाग्य कोणीच नाही. आणि आपण प्रपंची मानी जो सुख, समर्थ म्हणतात की प्रपंचातच जो सुख मानतो परममूर्खामादी मूर्ख, प्रपंची मानी जो सुख तया मूर्खाचे अवलोकन कदापि न करावे, असं समर्थ इतक्या स्पष्टपणे सांगतात. तरी पण असं आपण विषयामध्ये किती आनंद मानावा. विषयांच्या पलीकडे जाऊन निर्विषय होणं, आसक्तीरहित होणं हे आपल्या धर्माचं खरं इति कर्तव्यता आहे. ज्यामध्ये भगवंताची श्रीकृष्णाची प्राप्ती होणार. तद्धामम मम हे जे सांगितलं ते त्याचसाठी. आणि म्हणून अशा कथेचं श्रवण जे आहे ते आपल्याकडून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे व्हावं, जेणेकरून आपल्या संसारामध्ये असतानासुद्धा संसारी असोने मुक्त तोचे जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारण आहे. मौली म्हणतात असोने संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे श्रीमद भागवतामधला महात्म्याचा पद्मपुराणातील उत्तरखंडामधला हा गोकर्ण मोक्ष वर्णन नाम अध्याय जो आहे 5वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आजही अमावस्याच आहे. आजचा दिवससुद्धा फार महत्त्वाचा आहे. श्री हनुमंत महाराज वावरहिरेकर, वावरहिरे नावाचं गाव आपल्या गोंदल्यापासून अगदी जवळ आहे, 15 किलोमीटरवर आहे. शिंगणापूरला जाताना तो मठ आहे त्या ठिकाणी. त्यामधल्या हनुमंत महाराजांची आज पुण्यतिथी आहे. अवघ्या 27व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्या ठिकाणी ग्रंथराज दासबोध पारायणाच्या निमित्ताने मी 5 दिवस होतो आणि एरवी पण मी जाऊन आलेलो आहे. आजसुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. 27व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. 9व्या वर्षी पद्यात्मक बालरामायण म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर असं रामायण आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र जे आहे त्यांनी लिहिलेलं, इतर जेवढी चरित्र मला महाराजांची सापडली त्यामधल्यापेक्षा या चरित्रामध्ये अनेक घटना नव्याने लिहिल्या आहेत. आता हे महाराज हनुमंत महाराज ते वावरहिरे गाव सोडून फक्त एकदा मुंबईला गेले होते आणि एकदा कलकत्त्याला गेले होते. याशिवाय त्यांचा जगाशी काही संबंध नाही. त्यांच्या असणारं तिथे बाणलिंग नावाचं महादेवाचं मंदिर आहे गावात असणारं मेन रोडवर. त्या ठिकाणी त्या पिंडीतून प्रगट होऊन आपल्या तुकामाई जे आहेत, काय त्यांचं गावाचं नाव तुकामाई येळेगाव, त्यानेच प्रकट होऊन त्यांना तिथे अनुग्रह दिलेला आहे. गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह जसा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना मिळाला तसा यांनासुद्धा अनुग्रह त्यानेच दिलेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांची आज पुण्यतिथी आहे म्हणून त्यांचं एक स्मरण करून आज आपण या ठिकाणी थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. शेवट आपल्याला तर आरती म्हणायची. जय हो जय श्री भागवता, आरती करे तुझ भगवंता.
जय हो जय श्री भागवता, आरती करे तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले द्या हरिचरिता, आरती करे तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करे तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी ध्वजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कलीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करे तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हो धन्यवाद. हो धन्यवाद. गोकर्णाची कथा फार सुंदर सांगितली तुम्ही. नवीन माहिती मिळाली गोकर्ण.